आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं ते शेप मध्ये हा सांगितलं होतं बरोबर ग्रेडियंट. हा हा जेव्हा आपण शेप तयार करतो तेव्हा इथं वर ऑप्शन असतात आपल्याकडे फिलचे. फर्स्ट नो कलर आहे हा म्हणजे कलर नाही, सेकंड सिंगल कलर हा कोणताही सिंगल, आणि थर्ड जो ऑप्शन हा आहे ते आहे हा ग्रेडियंट. हा आता ह्याच्यामध्ये ग्रेडियंट आहे, मग याच्यामध्ये कलर कसे फिल करायचे पण आपल्याला जे पाहिजे असतील ते. हा परत हा शेप टूल आपला जो आहे तोच सिलेक्ट केल्यानंतर येते, शेप टूल असेल तरच येते हा हे, नाहीतर येत नाही. मग याच्यामध्ये हा ग्रेडियंट तुम्ही घेतला की हे पॅनल आहे बघा, हे याच्यामध्ये आपण कलर हा डबल क्लिक करून हे चेंज करू शकतो असं इथं अच्छा. बघा असं. ओके. हम्म. आता समजा याच्या व्यतिरिक्त मला अजून एक एक्स्ट्रा पाहिजे समजा, तर एकदा सिंगल क्लिक केलं की पॉईंट ऍड होतो, मग त्याच्यामध्ये परत आपण आपल्याला जे हवं आहे ते कलर घेऊ शकतो. असे कितीही कलर घेऊ शकतो आपण, त्याला काही लिमिट ओके. नाही, तसे किती घ्या तुम्ही. हा हम्म. आणि नको असेल तर त्याला एकतर ड्रॅग करा खाली किंवा डिलीट की प्रेस केला तरी चालते, म्हणजे डिलीट होतात ते कलर. ओके. हा बाकी हा याचा अँगल वगैरे चेंज करू शकतो आपण, म्हणजे उभं हा पाहिजे आडवं पाहिजे असं सगळं हा हा असं ऑप्शन आहेत. आणि याच्यामध्ये अजून काही प्रकार आहेत की तुम्हाला रेडियल पाहिजे का, म्हणजे असं गोल गोल पाहिजे काय, किंवा तुम्हाला हम्म. लिनियर पाहिजे, म्हणजे लिनियर म्हणजे नॉर्मल आपलं इकडे घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता हे लिनियर आहे, लिनियर म्हणजे काय, फर्स्ट कलर सेकंड कलर हम्म. हे लिनियर झालं. याला मी असं हे करतो म्हणजे लक्षात येऊ, फर्स्ट कलर आणि सेकंड कलर. समजा या थर्ड केलं तर मध्ये आला थर्ड कलर. मग हेच जर मी रेडियल केलं तर असं गोल येतं बाबा. अच्छा. याच्यामध्ये जर मी अँगल केलं तर हा अँगल म्हणतात त्याला. आणि हम्म. अँगलची व्हॅल्यू पण आपण चेंज करू शकतो, इथे दिले साईडला त्यांनी. त्याच्यानंतर रिफ्लेक्टेड म्हणजे परत तेच रिफ्लेक्ट होतंय, कलर रिपीट होतात फक्त. आणि लास्ट आहे डायमंड. हे प्रकार आहेत फक्त, ग्रेडियंट कसं पाहिजे आपल्याला. हा मग जनरली आपण लिनियर यूज करतो, म्हणजे फर्स्ट कलर सेकंड कलर थर्ड कलर हे लिनियर ग्रेडियंट असतं, ते यूज करतो. ते इथून आपल्याला यूज करावं लागतं, हे जे पॅनल दिले की नाही इथून. हम्म. आणि हे जे ग्रेडियंट ह्याचं वैशिष्ट्य काय, तर हे सगळ्या ऍप्लिकेशन मध्ये आहे. फोटोशॉप मध्ये आहे, कोरल मध्ये आहे, इलिस्ट्रेटर मध्ये आहे, इन डिझाईन, हम्म. किंवा जरी तुम्ही व्हिडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर जरी बघितला तर त्याच्यामध्ये पण ऑप्शन असते ग्रेडियंट. हे युनिव्हर्सल आहे टूल ग्रेडियंट. हम्म. त्याच्यामध्ये थोडंफार चेंज असणार की फोटोशॉप मध्ये अशा प्रकारे यूज करते, पण कन्सेप्ट तीच, मल्टिपल कलर्स यूज करणे म्हणजे ग्रेडियंट यूज करणे. हम्म. हे लक्षात आलं तुमच्या काय केलं आपण हो ग्रेडियंट. हो त्याच्यानंतर हो. मी पॅटर्न पण सांगितलं होतं बघा, पॅटर्न यूज करू शकतो आपण तयार. हा हो हम्म? हो, ते पॅटर्न कळेल मला. हा फक्त ते मला ग्रेडियंटच समजत नव्हतं ऍक्च्युली, कसे कलर घ्यायचे. ठीक हे आहे. केलं मी, हा पॅटर्न. आता पण हे तर आपण काय केलंय, शेपला घेतलो ना, म्हणजे कोणताही शेप मी घेतला, गोल असू दे किंवा किंवा माझे इकडे कस्टम शेप असू देत, म्हणजे फ्लावर वगैरे आपण घेतलं होतं हे, हा त्याच्यामध्ये ते येणार काय असेल ते आपलं. हा हम्म? हे असं पॅटर्न येणार. पण टेक्स्ट आपण बघितलं होतं, फक्त टेक्स्ट आपण पॅराग्राफ टेक्स्ट आणि नॉर्मल टेक्स्ट बघितलं होतं बरोबर. हम्म. पण टेक्स्टला तर ऑप्शनच नाही तो ग्रेडियंटचा. हम्म. आता मी काय करतो, एक थोडस मोठं करतो. हम्म. आता टेक्स्ट मध्ये कुठं ऑप्शन आहे, फक्त सिंगल कलरचाच ऑप्शन आहे या टेक्स्ट मध्ये. हा मग याच्यामध्ये जर याला जर मला आउटलाईन द्यायची आहे समजा, हम्म. मी न्यूज फाईल करतो म्हणजे लक्षात येईल आपल्या, न्यू फाईल घेतो, याला आडवं करतो. हम्म. आता या टेक्स्टला, हे जे टेक्स्ट आहे याला काय ऑप्शनच नाही, बॉर्डरचा पण ऑप्शन नाही, ग्रेडियंटचा पण ऑप्शन नाही, मग याला कुठून द्यायचं. तर याला आपण एकदम इझिली देऊ शकतो, लेयर्स पॅनल मध्ये जायचं आणि लेयर्स हम्म. मध्ये इथं टेक्स्टचा एक लेअर तयार झालेला असतो ऑटोमॅटिक, आपण बघितलं होतं. तर याच्या राईट साईडला क्लिक करून हा ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये जायचं. हे लेअर स्टाईल ओपन होते. हम्म. कुठे गेलो हे बघा, इथं मोकळ्या जागेत राईट क्लिक, ब्लेंडिंग ऑप्शन. आता हे ओपन करण्याच्या अजून 2-3 पद्धती आहेत, हम्म. म्हणजे जर आपण लेअरच्या ओके. खाली गेलो तर इथं एफएक्स म्हणून एक सिम्बॉल असते, एफएक्स म्हणून, तिथं जरी गेला तिथं पण ब्लेंडिंग ऑप्शन असते, तिथून पण सेमच ऑप्शन चालू होते. मग आपल्याला जे सोपं वाटतं ते करायचं.
इथं राईट क्लिक करून करा किंवा तो खालून काढा, दोन्ही सेमच. मग याच्यामध्ये जर तुम्ही गेला स्ट्रोक मध्ये, तर स्ट्रोक पण ऑप्शन आहे बघा, स्ट्रोक. जिथे स्ट्रोक हा शब्द लिहिला त्याच्यावर क्लिक करायचं आणि कलर सिलेक्ट करा कोणता तुम्हाला पाहिजे होता. फॉर एक्झाम्पल मी ब्लॅक घेतो आणि स्ट्रोक मला आउटसाइडला पाहिजे, टेक्स्टच्या आउटसाइडला, बाहेर पाहिजे बाउंड्री मला. तर आउटसाइड ठेवायचं पोझिशन. तर हे आलं बघा आउटसाइडला, दिसतंय हे. आणि याची साईज पण वाढवू शकतो, इथं साईज दिले बघा, साईज वाढवले, साईज वाढते बघा, दिसते काय. म्हणजे शेपला जसं होतं तसं आपण टेक्स्टला पण देऊ शकतो, याला म्हणायचं स्ट्रोक. आणि एवढंच नाही तर जे आपण ब्लॅक कलर घेतलाय, आता स्ट्रोकला ब्लॅक कलर घेतलाय ना आपण, त्याच्याऐवजी आपण स्ट्रोकला इथं बघा फिल टाईप कलर च्या जागी ग्रेडियंट पण वापरू शकतो. म्हणजे फक्त स्ट्रोकला ग्रेडियंट, बाकीच्या प्रॉपर्टी सेमच, पण फक्त स्ट्रोकला येणार बघा असे. आलं काय. समजा इथं मला हा कलर पाहिजे आणि इथं येलो कलर पाहिजे समजा, तर हे आलं बघा, इथं फक्त स्ट्रोकला ग्रेडियंट आला. असं करू शकतो आपण. आणि स्ट्रोकला पॅटर्न पण युज करू शकतो, जे आपण पॅटर्न शेप मध्ये युज केले ते स्ट्रोकला पण युज करू शकतो आपण. बाकी सेमच सगळं असं. ठीक आहे, सिंपल आहे, याच्यामध्ये काय म्हणजे हे नाही. लक्षात आलं हे स्ट्रोक. आता स्ट्रोक आहे, स्ट्रोक मी काय करतो, सिंगल कलर करतो म्हणजे लक्षात येईल आपल्याला. पण मला टेक्स्टच्या आत ग्रेडियंट पाहिजे समजा. आता हे तर स्ट्रोकला केलं ना आपण, तर इथं कलर ओव्हरले म्हणून एक ऑप्शन आहे. कलर ओव्हरले म्हणजे काय, सिंगल कलर. सिंगल कलर तर आपण बाहेरून पण देऊ शकतो, तेवढा काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. कलर ओव्हरलेच्या खालीच ग्रेडियंट ओव्हरले आहे बघा इथं, त्याच्यामधून आपण इथे देऊ शकतो कलर. ओके, इथं आलं बघा हे असं दिसतंय हे. म्हणजे ग्रेडियंटला पण आपण, टेक्स्टला पण ग्रेडियंट देऊ शकतो, स्ट्रोकला पण ग्रेडियंट देऊ शकतो. पण कलर ओव्हरले हा ऑप्शन बंद पाहिजे, तेव्हाच आपल्याला दिसणार. जर कलर ओव्हरले ऑन असेल तर कलर ओव्हरले मध्ये जो कलर आहे तोच दिसणार आपल्याला. समजा आता मी ठेवतो ग्रीन, तर ग्रीनच दिसणार मला फक्त. मग कलर ओव्हरले बंद करायचा पहिला, मग ग्रेडियंट दिसणार आपल्याला. आता ग्रेडियंट पण नको समजा, मला पॅटर्न पाहिजे टेक्स्टच्या आत, तर ग्रेडियंट बंद करायचा आणि पॅटर्न ऑन करायचा, म्हणजे टेक्स्टच्या आत पण मला पॅटर्न मिळतोय बघा असं. दिसतंय काय असं. मग याच्यामध्ये आपण एखादा फोटो वगैरे पण घालू शकतो. डिफाईन पॅटर्न करून घ्यायचं पहिल्यांदा आणि फोटो पण इन्सर्ट करू शकतो. एखाद्या हिरोचा वगैरे फोटो पाहिजे असेल आपल्याला तर, जसं आपण इथं बर्डचा आहे बघा, इथं फोटो हा इमेज मध्ये आलाय बघा असं टेक्स्ट मध्ये. म्हणजे आपण हे आपण डिफाईन पॅटर्न करत नाही का हे बघा. आता हे मुलगीचं मला पाहिजे समजा आता कॅमेलाचं, तर याला एडिट मध्ये जाऊन डिफाईन पॅटर्न करायचं, नाव काय पण द्या. इथं तुम्ही ऍड केला की तिथं ऑटोमॅटिक येतं. ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये गेलो आणि पॅटर्न ओव्हरले मध्ये गेलो आणि इथं खाली येते बघा सगळ्यात शेवटी. मग त्याला लहान केलं की दिसते बघा, याच्या आत आली बघा, आहे काय असं. मग याला स्ट्रोक पण अप्लाय करा, चालते. सिंपल आहे. म्हणजे मूवीचं वगैरे पोस्टर वगैरे बनवताना असं करतात बघा, हिरो असं टेक्स्टच्या आतच असतो, तसं आपण करू शकतो. याला अजून एक टेक्निक आहे, म्हणजे तसं हे एक टेक्निक आणि अजून एक आहे, त्याच्या यूज करून पण करू शकतो आपण. सिंपल आहे, म्हणजे कलर पण देऊ शकतो, सिंगल कलर, ग्रेडियंट देऊ शकतो आणि पॅटर्न पण देऊ शकतो याच्यामध्ये. पण जे वर आहे तेच दिसतंय, त्याच्यामुळे कलर ओव्हरले आणि ग्रेडियंट जर बंद केला तरच तुम्हाला पॅटर्न ओव्हरले दिसणार, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके. आता बघा मी काय काय सांगितलं तुम्हाला. स्ट्रोक सांगितलं, स्ट्रोक सांगितलं, स्ट्रोक मध्ये पण आपण पॅटर्न देऊ शकतो, ग्रेडियंट देऊ शकतोय. त्याच्यानंतर कलर ओव्हरले, ग्रेडियंट ओव्हरले आणि पॅटर्न ओव्हरले, हे तर सेमच आहे. म्हणजे आपण जे शेपला दिलं होतं त्याच्याऐवजी आपण फक्त टेक्स्टला देतोय, बाकीचं सेमच. फक्त हे आत आहे, ते बाहेर होतं टेक्स्ट ह्याला शेपला.
आता स्ट्रोक सारखंच शॅडो म्हणजे काय? शॅडो समजा आपल्याला पाहिजे, याची टेक्स्टची शॅडो पाहिजे समजा मला, सावली, तर ते पण आपल्याला देता येते. तर कसं द्यायचं? तर इथे एक ऑप्शन आहे सगळ्यात खाली आहे बघा, ड्रॉप शॅडो म्हणून, ते ऑन करायचं. ड्रॉप शॅडो आता इथे दिसते का शॅडो? ब्लॅक एकदम दिसायला बघा. तर हे समजा मी डिस्टन्स हे कमी करतो साईज, म्हणजे अजून तुमच्या लक्षात येईल बघा. हे दिसते काय? हे बघा शॅडो. आणि ही डायरेक्ट पण तुम्ही माऊसनं पण मूव्ह करू शकता. बघा हे असे तुम्हाला जसं पाहिजे तसं ठेवू शकता तुम्ही असं. किंवा इथून करा, इथून व्हॅल्यू वाईज केला तरी चालतंय. स्प्रेड वगैरे होते बघा, एकदम स्प्रेड केला तर ते ब्लर होणार एकदम. मग याचा वापर आपण कुठं करू शकतोय आता दाखवतो. समजा बॅकग्राऊंड कलर पण व्हाईट आहे आणि मी टेक्स्ट कलर ओव्हरले मध्ये जाऊन टेक्स्ट पण व्हाईट घेतलं समजा, तर बघा असं जर शॅडो नसते इथं तर आपल्याला हे टेक्स्ट दिसलं नसतं ना. आता मी शॅडो बंद करतो बघा, दिसतच नाही बघा आता टेक्स्ट. मग शॅडोचा असा पण वापर आपण करू शकतो एक वॉटरमार्क वगैरे क्रिएट करण्यासाठी. लक्षात येते? बघा हे शॅडो. त्याच्यानंतर शॅडोचा कलर पण बदलू शकतो आपण, याचा कलर चेंज करू शकतो आपण शॅडोचा. मी ब्लॅकच ठेवतो. आणि व्हॅल्यूज आहेत तुम्हाला, डिस्टन्स, स्प्रेड, साईज किती पाहिजे, आणि जर स्टाईल पाहिजे असतील तुम्हाला शॅडोच्या तर स्टाईल पण दिलेत, पण शक्यतो यूज करत नाहीत कोण स्टाईल. शॅडोचे वेगवेगळे स्टाईल आहे. आणि जर शॅडो मध्ये तुम्हाला नॉईज पाहिजे असेल तर ते पण आपण यूज करू शकतो. नॉईज युजली यूज करत नाहीत कोण, पण ऑप्शन आहे आपल्याकडे यूज करायचा असेल तर. हे बघा, हे असं झालं शॅडो. सिंपल आहे कन्सेप्ट शॅडोची. आता याच्यामध्ये कसं आहे, ड्रॉप शॅडो म्हणजे आउटर साईडला येते शॅडो, आत येत नाही, बाहेर येते शॅडो. पण मला समजा शॅडो आत जर पाहिजे असेल तर मी बंद करतो ड्रॉप शॅडो. एका वेळेला यूज केलं तर चालते, पण लक्षात येणार नाही म्हणून बंद करतो हे. आणि याच्यावर इनर शॅडो म्हणून एक प्रकार आहे बघा, इथं इनर शॅडो. आणि कधी पण याच्यामधले जे ऑप्शन आहेत त्या नावावर क्लिक करायचं, चेकबॉक्सवर क्लिक नाही करायचं, नावावर क्लिक करायचं जिथे शब्द आहे त्याच्यावर, तरच आपल्याला ऑप्शन दिसतात हे सगळे. मग इथे मी परत करतो बघा, ओपॅसिटी 100 करतो, ब्लेंड मोड नॉर्मल ठेवायचा कधी पण. आता बघा आतल्या साईडला आली बघा शॅडो, दिसते का आतल्या साईडला? पण याला लिमिट असणार, कारण आत काहीतरी लिमिट असणार ना, त्याच्यानंतर संपणार. असं बघा हे दिसतच नाही आता. मग ते असं 3D सारखं वगैरे थोडंसं वाटतंय बघा, ते त्याला डेप्थ असल्यासारखं वाटतंय बघा जरा, आहे काय? हे असं इथून आपण मूव्ह करू शकतो. हे लक्षात आलं? म्हणजे ड्रॉप शॅडोच्या उलट इनर शॅडो. आता सिमिलरली मला शॅडो नको आहे समजा, मला ग्लो पाहिजे लाईट पडल्यासारखं, तर आउटर ग्लो पण ऑप्शन दिलाय त्याने आपल्याला. आउटर ग्लो कलर मी थोडासा वेगळा चूज करतो, याला आउटर ग्लो म्हणतात. थोडासा बऱ्यापैकी शॅडो सारखाच असतो, थोडाफार फरक आहे याच्यामध्ये, शॅडो मध्ये आणि याच्यामध्ये थोडाफार फरक. आणि मेन याच्यामध्ये डिफरन्स काय, तर शॅडो आपल्याला एकच कलरची देता येते, जे ग्लो आहे त्याला आपण ग्रेडियंट यूज करू शकतो असं. एवढाच फरक आहे, बाकी बऱ्यापैकी हे शॅडो सारखंच आहे. हे असं दिसतंय हे. म्हणजे आपलं 2 ऑप्शन झाले बघा, ड्रॉप शॅडो आणि इनर शॅडो, म्हणजे उलट आहेत एकमेकाच्या. ड्रॉप शॅडो म्हणजे शॅडो बाहेर येते, इनर शॅडो म्हणजे शॅडो आत येते. आता आउटर ग्लो म्हणजे कुठं आला? बाहेर आला, बरोबर. मग इनर ग्लो आत येतो बघा, इनर ग्लो. मी याला समजा एक कलर देतो, कोणता एक ब्लू कलर देतो समजा, आणि हे ओपॅसिटी 100, ब्लेंड मोड नॉर्मल. हे बघा आहे काय, शॅडो सारखंच आहे बऱ्यापैकी.
इनर ग्लो. सिंपल आहे, याच्यामध्ये काय कन्फ्युजनचं काय हे नाही. नाही. ओके, मग आपण काय काय बघितलं बघा. एक तर स्ट्रोक बघितला, आपण स्ट्रोक देऊ शकतो आणि एका वेळेला वापरू शकतो ना आपण. असं नाही की एका वेळेला एकच वापरायचं असं काही नाही, सगळे एकत्र वापरू शकतो. हे ड्रॉप शॅडो पण वापरतो बघा मी आता. हे असं आलं बघा, असं वापरू शकतो आपण. ड्रॉप शॅडो, इनर शॅडो, आउटर ग्लो, इनर ग्लो. त्याच्यानंतर आपण बघितलं स्ट्रोक. बरोबर. आता मी सगळं बंद करतो परत आणि एक वेगळी प्रॉपर्टी आहे ती सांगतो. आता एक सॅटिन म्हणून एक प्रॉपर्टी असते, ती थोडीशी वेगळीच आहे सगळ्यांच्या पेक्षा. याला मी नॉर्मल ठेवतो आणि ओपॅसिटी 100 ठेवतो. आणि याच्यामध्ये हे चेंज करतो बघा जरासं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे दिसते काय? हा सॅटिन इफेक्ट म्हणतात त्याला. आणि याचे पण आपल्याला काही प्रीसेट दिलेत रेडीमेड, म्हणजे प्रकार दिलेत, ते आपण वापरू शकतो बघा. असं मी असं काहीतरी टेक्स्ट तयार होते बघा, वेगळंच काहीतरी तयार होतंय. असं बनवू शकताय, टायटलला वगैरे वापरू शकता वेगळंच तुम्हाला जर पाहिजे असेल तर. हे आहे सॅटिन इफेक्ट. हे बंद केलं की असं होतं बघा, सॅटिन. सिंपल आहे. आता हे जे टेक्स्ट आहे याला समजा मला थोडंसं, मी आता थोडंसं 3D सारखं करून दाखवलं होतं तुम्हाला. इनर शॅडो घेतल्यानंतर किंचित ते 3D वाटत होतं. मग तसं जर आपल्याला पाहिजे असेल तर याच्यात सगळ्यात वर ऑप्शन आहे बेवेल अँड एम्बॉस म्हणून. त्याला सिलेक्ट करायचं, तर इथं दिसतंय बघा. आता थोडंसं 3D झाल्यासारखं वाटतंय बघा. मी हे वाढवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याची साईज वाढवतो. हे दिसतंय काय? हे बघा, हे 3D सारखं दिसतंय बघा. हे असं आहे काय? मग याची साईज वगैरे आपण वाढवू शकतो. याला डेप्थ वाढवला तर असं वाढते बघा, डेप्थ. त्याच्यानंतर साईज वाढवला तर साईज वाढते, पण एकदम पण जास्त ठेवला तर ते नकली वाटणार. मग ते पूर्ण म्हणजे पूर्ण टेक्स्ट दाखव, ते फक्त ओ आणि एस दिसतंय ना. हे म्हणजे हे दिसत नाही म्हणून मी झूम केलं होतं. ते अच्छा, असं दिसतंय ते. ओके. हा, आणि असं जवळून बघितलं तर असं दिसतंय आपल्याला. हे असं लक्षात येते. हो. असं याला म्हणायचं बेवेल अँड एम्बॉस. आणि हे आतल्या साईडला होते. जे इनर बेवेल आपण घेतलं आता बघा, इथं स्टाईल जर बघितला तर इनर बेवेल म्हणजे आत होत आहे, हे बाहेर काय होत नाही. मग याच्या वरच आउटर बेवेल आहे. मग ह्याचा इफेक्ट दिसत नाही बघा काय जास्त बाहेर असल्यामुळे. आउटर बेवेल, इनर बेवेल म्हणजे इफेक्ट दिसतो आपल्याला. मग याचा एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. आता हे केलंयच. डेअरी मिल्क चॉकलेट तुम्ही खाल्ला असणार. त्याला कसं असतंय बघा, डेअरी मिल्कला हे असं असते बघा. हे एक पीस घेतला समजा मी, आणि याला कलर आपण चॉकलेट सारखा देऊया. ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये जाऊन बघा, चॉकलेटचा कलर कोणता असणार, असा असणार. बरोबर. पण डेअरी मिल्क कसं असतंय आपलं, बेवेल अँड एम्बॉस मध्ये जाऊन असं असतंय बघा. बरोबर. मग याचा वापर करून करू शकतो बघा आपण असं. हे झालं बघा. पण त्याच्यामध्ये कॅडबरी असं लिहिलेलं असतंय ना. मग इथं मी कॅडबरी म्हणून असं लिहितो. फॉन्ट काय वेगळा आहे. फॉन्ट काय हा नसतो, थोडासा त्यांचा स्टायलिश असतो फॉन्ट. तो म्हणजे कर्सिव्ह टाईप असतो. मी बघतो इथं आहे का एखादा फॉन्ट. क्रीमी. ठीक आहे, हा घेतो बघा एक सिंपल. दिसतंय का? पण मला ते असं दिसायला पाहिजे की ते कोरलंय, चॉकलेटच्या आत कोरलंय असं दिसायला पाहिजे मला. मग मी परत जाणार कुठं, ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये. आता हे टेक्स्ट सिलेक्ट आहे, माझं टेक्स्ट सिलेक्ट आहे. त्याला ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये जाणार, ब्लेंडिंग ऑप्शन. आणि पहिल्यांदा कलर याचा सेम चॉकलेट सारखा करणार. तर कलर ओव्हरले आता मिक्स झालं बघा ते, कारण याचा कलर आणि याचा सेमच झाला ना. आता मी जातो बेवेल अँड एम्बॉस मध्ये. हे दिसतंय बघा, असं दिसाले काय?
हे असं असतंय ना ते, हम्म. हे बघा असं. किंवा मला असं कोरल्यासारखं जर पाहिजे असेल तर याच्यामध्येच एक अजून ऑप्शन आहे पिलो एम्बॉस म्हणून, हा. त्याचा वापर करू शकतो. हे कोरल्यासारखं वाटतंय बघा आता ओके. हा. असं. मग दोन्ही आपल्याकडे आहेत. वर हम्म. पाहिजे असेल तर इनर बेवेल, आणि हे हम्म. एकदम स्टॅम्प केल्यासारखं जर पाहिजे असेल तर पिलो एम्बॉस. हम्म. दोन्हीचा वापर आपण करू शकतो. हे असं दिसतंय बघा. याच्यासाठी आपण वापर करू शकतो याचा, बेवेल आणि एम्बॉसचा. हम्म. लक्षात येते नाही? हो हो. याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे स्ट्रोक एम्बॉस म्हणून, पण स्ट्रोक जर असेल तरच दिसणार. याला आपण स्ट्रोकच घेतला नाही ना, हम्म. मग इथून जर स्ट्रोक घेतला तर ते दिसणार. मी याला शेपला घेतो, बेवेल आणि एम्बॉस, स्ट्रोक एम्बॉस. आता बघा स्ट्रोक चालू झाल्यानंतर ते दिसणार. आता बघा हे कमी जास्त करून तुम्हाला दाखवतो म्हणजे लक्ष दिलं. बघा दिसतंय काय? हम्म. हे फक्त स्ट्रोकला झालं म्हणून याला स्ट्रोक एम्बॉस म्हणतात. तर हे एक त्यांनी किती 5 प्रकार दिले त्याच्यामध्ये. सगळ्यात जास्त याच्यामध्ये यूज होणार इनर बेवेल आणि पिलो एम्बॉस, हे जास्त यूज होतात सगळ्यात. इनर बेवेल आणि पिलो एम्बॉस. हे खालच्या व्हॅल्यूज शक्यतो चेंज करायचे नाहीत, नाहीतर 3D इफेक्ट जातोय सगळा. अच्छा. हे वरचं फक्त करायचं, डेप्थ, साईज, सॉफन हे फक्त करायचं. सॉफन ना सॉफ्ट होतंय फक्त, बाकी काय होत नाही. हे लक्षात आलं सगळं तुमच्या? हो हो. हे सगळं लेअर स्टाईल मधलं सगळं सांगितलं बघा तुम्हाला मी. आणि हे जे हा. लेअर स्टाईल मध्ये ऑप्शन आहेत, हे ज्यांना ब्लेंडिंग ऑप्शन म्हणतो, हे कशाला पण येतंय. भले तुम्ही टेक्स्टला करा, शेपला करा, किंवा एखादी इमेज घ्या तुम्ही. आता हा. समजा मी एखादी इमेज घेतली, आता ही इमेज आहे बघा, याला मी सिलेक्ट करतो आणि इनव्हर्स करून ही इमेज इथं ड्रॅग करतो. आता इमेज आहे बरोबर, हम्म. याच्यामध्ये पण मी ब्लेंडिंग ऑप्शन वापरू शकतो. ओके. राईट क्लिक केलं, ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये गेलो, इथं बघा फक्त कलर ओव्हरले केलं की ते असं दिसतंय बघा. आहे अच्छा. का? आणि यालाच ग्रेडियंट पाहिजे असेल तर मी परत जाणार ग्रेडियंट, तर ग्रेडियंट दिसणार बघा मला असं. ओके. आणि जर बंद केलं तर मग इमेज दिसणार मला, ग्रेडियंट बंद अच्छा. केलं की. हा. आणि पॅटर्न पण सेमच, पॅटर्न जर पाहिजे असेल तर. आहे काय? हम्म. असं दिसणार. आणि जर पॅटर्न जरी बंद केलं तरी इमेज दिसणार परत आपल्याला. ठीक आहे? हम्म. हे लक्षात आलं काय काय केलं तुम्ही? हो हो. म्हणजे जे थोडक्यात काय, जे लेअर कोणताही असू दे, इमेजचा असू दे, टेक्स्टचा असू दे किंवा शेपचा, याला ब्लेंडिंग ऑप्शन आपण अप्लाय करू शकतोच. ओके. एवढं लक्षात ठेवा. आणि जे आपण हम्म. इफेक्ट अप्लाय करतो ते दिसतात बघा लेअर मध्ये, कोणते कोणते इफेक्ट आपण यूज केले ते, त्यांची लिस्ट येते खाली सगळी. मग ते आपण चालू बंद पण करू शकतो आय सिम्बॉलचा यूज करून. हम्म. लक्षात आलं हे? हो हो. मग आता हे मी भरपूर सांगितलं आज तुम्हाला, हो. मग हे एवढं बघा मग करून. ठीक आहे, चालेल. आणि मी जी वेबसाईट दिली ना त्याच्यावरून करा. तुम्हाला जर 2020 पाहिजे असेल, 20, 21, 22 सगळे आहेत त्याच्यामध्ये फोटोशॉपचे व्हर्जन्स. अच्छा. तुम्हाला कोणतं पाहिजे ते घ्या तुम्ही. हो हो, ठीक आहे. आणि चालेल. टूल्स तर सेमच आहेत, 20, 21, 22 मध्ये तर सेमच टूल्स आहेत, काय फरक नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे? हो. म्हणजे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर करून करू शकताय, ऑफिसमध्ये पण करू शकताय. चालेल. आणि त्याला क्रॅक वगैरे पण नाही. 2020 जर तुम्ही घेतला फोटोशॉप, हा हा. तर त्याला क्रॅक पण नाही, नुसतं इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केलं की चालू होते लाईफ टाईम. अच्छा. ठीक आहे? मग सुरुवातीला बघ, 2020. हा 2020 अच्छा. ठीक सुरुवातीला आहे, चालेल. 2020 घेऊन बघा. हम्म. ते जर झालं तर मग काय तुमचा प्रॉब्लेमच सुटला सगळा, तुम्हाला एकदम व्यवस्थित करता येते. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. ठीक आहे? दोन्ही लॅपटॉपवर तुम्ही करून बघा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल चांगली. हो हो. आणि याची प्रॅक्टिस करून बघा, काही शंका असली तर विचारा मला. हो हो, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे? चालेल. आपण बऱ्यापैकी हा. पार्ट कव्हर केलेत, कारण तुमचं ग्रास्पिंग पण चांगलं आहेच पहिल्यापासून. एवढं ऍक्च्युली मी डिझाईन वगैरे केलेलं आहे बरोबर. कॅनवा मध्ये हम्म. किंवा
म्हणजे जेवढे डिझायनिंग टूल होते ना तेवढ्यामध्ये केलेलं आहे माझं म्हणजे हँड्स ऑन आहे. बरोबर. फोटोशॉप कसं त्याला प्रोफेशनल आहे ना. त्याच्यामुळे सेन्स तुम्हाला आहे थोडंफार ती म्हणजे डिझाईन कसं करतात ते. हा आणि ऑफिसचे वगैरे डिझाईन्स आणि बरोबर. मागच्या पण कंपनीमध्ये मी सगळे फ्लायर डिझाईन, मॅगझिन डिझाईन वगैरे केलेले आहेत. बरोबर. म्हणून तुमचं पिक वाले लगेच पिक होते तुम्हाला डिझाईनची कन्सेप्ट. हा. मग हे सोपं वाटतंय ना तुम्हाला फोटोशॉप काय अवघड वाटतंय? हो हो. नाही नाही सोपं आहे. ठीक आहे. तेच चांगलं तेवढे आहे. जरा टूल्स माहिती पाहिजेत व्यवस्थित. बरोबर. मग तुम्हाला आता फ्लायर वगैरे जमतील की करायला जे आपण डिझाईन हो करतोय हो ते? फ्लायर वगैरे केलेले आहेत मी म्हणजे फ्लायर ओके वगैरे एकदम प्रोफेशनल फ्लायर वगैरे केलेले आहेत पण एवढंच काय फोटोशॉप मध्ये नाही केले. ओके ओके. आता याच्यामध्ये पण ट्राय करा. हा. काय शंका आली तर विचारा मला. हो हो ठीक आहे चालेल. ठीक आहे. मग एवढं करून बघा बाकी मग उद्या करूया कंटिन्यू. ठीक आहे. हो हो ठीक आहे चालेल. ओके ओके ठीक आहे. ओके बाय. बाय.